अकोला महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या राजकारणात भाजपनं निर्णायक आघाडी घेतली आहे। युतीतील मित्रपक्षांसह इतर पक्षांच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत भाजपनं शहर सुधार आघाडीच्या नावानं 44 नगरसेवकांचा गट स्थापन केल्यानं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। अकोला महानगरपालिकेच्या 80 नगरसेवकांच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरीही 38 नगरसेवकांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपनं वेगानं हालचाली सुरू करत विविध पक्षांच्या नगरसेवकांशी संवाद साधला। विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटचे 3 नगरसेवक, शिंदे सेनेचे 1 नगरसेविका, निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत लढलेली 1 नगरसेविका तसेच महानगर विकास समितीच्या एका नगरसेवकानं भाजपला पाठिंबा दिला। यामुळे भाजप व मित्र पक्षाचे संख्याबळ 44 वर पोहोचले असून शहर सुधार आघाडीच्या नावानं गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। दरम्यान काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि MIM यांच्याकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच भाजपनं 44 नगरसेवकांचा गट जाहीर करून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे। भाजपच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत असून महापौर पदाचा उमेदवारही लवकरच भाजपकडून निश्चित केला जाण्याची शक्यता आहे।